मी BJPमध्ये आम्ही अनेक सर्वे घेत असतो आणि त्या मग फिल्टर होऊन मग पार्लमेंटरी बोर्ड त्याच्यावर हे जे निकष आलेले असतात ते स्टेट पार्लमेंटरी बोर्डला प्रेझेंट करतं आणि मग ते इट्स अ व्हेरी इझी प्रोसेस. आणि BJPचं खूप म्हणजे तुम्ही काय म्हणावं 100% म्हणजे त्याच्यामध्ये कोणाचं इन्फ्लुएन्स नाही, काय नाही. हे हायकमांडला मस्के मारणं वगैरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये काही होत नाही. बरं, टोटली सायंटिफिक बेसिसवर चर्निंग करून त्या कॅन्डिडेटची पॉप्युलरिटी हाऊ इज गोइंग टू विन होय ना, त्याच्यावरती ते सगळं ठरवलं जातं. तुषार तपासेजी, मला आपल्याकडे यायचं आहे. महेश तपासे, माफ करा, आपल्याकडे यायचं आहे. अजूनही चर्चा सुरू आहे. 15 उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली. कसं बघता याकडे आपण? काही बदल यामध्ये अपेक्षित होते असं तुम्हाला वाटतं का, जे झालेलं नाही आहेत? खरं तर अपेक्षेप्रमाणे भारतीय जनता पार्टीने जी नावं दिली ती मला वाटतं आपल्या पब्लिक डोमेनमध्ये ती नावं होती आणि आम्ही देखील अपेक्षा करत होतो की ही नावं येतील आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही देखील आमच्या महाविकास आघाडीच्या बैठका घेतलेल्या आहेत. आमची कदाचित पुढच्या 4-8 दिवसामध्ये सगळी नावं डिक्लेअर होतील आणि एक मजबूत लढत महाविकास आघाडी म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये निश्चितच देऊ. होईल, कडवी लढत असेल. नाही, यात पहिलं तर त्यांचं इंडी अलायन्स आहे ना, ते किती क्रॅकिंग आहे आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पण काय चाललंय. प्रकाश आंबेडकर काय म्हणतायत, रोज नवीन स्टेटमेंट, कोण कोणाला सीट देईल. मला तर वाटतं शेवटच्यापर्यंत यांचं होणार की नाही, मला त्याची म्हणजे व्हावा. आय एम विशिंग देम बेस्ट दॅट दे शुड फाईट. बट ज्या पद्धतीने चाललेलं आहे ते खरोखर लोकांमध्ये पण संभ्रम झाला आहे. हे महाविकास आघाडी आणि अजून अलायन्स झालं नाही. शिवसेना, उद्धवसाहेब, UBT ते त्यांचे कॅन्डिडेट अनाऊन्स करून टाकतात. याचीही खंत आहे, काँग्रेसमध्ये आहे. आणि आज परत बघतोय मी काय संजय निरुपमचं काय चाललंय मला काय माहीत नाही. ही मॅट अशोक चव्हाण काय कळत नाही. म्हणजे शेवटपर्यंत काय तुम्हाला काय दर्शवायचंय, उडी पडेल ते का भेटले अशोक चव्हाणांना. बरं, कारण आता द सॅडल इज लूजंड. त्या सगळ्यांना वाटतं की BJP एक डेव्हलपमेंटचा एजेंडा घेऊन चालली आहे, तर त्याच्याबरोबर आपण पण जावं. कारण इथे MBAमध्ये आम्हाला काही न्याय मिळत नाही असं संजय निरुपमना वाटलं. महेशजी, असं नाही वाटत होतं की 20 उमेदवारांची यादी जी ती जाहीर झाली आहे पण अजूनही चर्चा जी ती सुरू आहे, प्रकाश आंबेडकरांमुळे ही सगळी चर्चा अडकली आहे? अजिबात नाही. स्वाभाविक आम्हाला जास्तीत जास्त अलायन्स पार्टनर त्याच्यामध्ये समावेश करायचे, ज्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांचं मोठं योगदान महाराष्ट्रासाठी आहे. त्यांचं कौटुंबिक पार्श्वभूमी मोठी आहे. त्यांचं मतं देखील 2019ला त्यांनी पडलेले ते देखील महत्त्वपूर्ण आहे आणि त्यांच्या संदर्भामध्ये समाधानकारक असं त्यांना उमेदवारी त्यांच्या सीटा देऊन त्याच्यानंतर एकत्रितपणे ह्या याद्या घोषित करायचे. आता जसे साहेब म्हणाले की स्वतःच घोषित करते. आता काल नाशिकमध्ये गोडसेंची उमेदवारी श्रीकांत शिंदे साहेबांनी घोषित केली, त्याला तुमच्याच भाजपवाल्याने विरोध केला. कल्याणमध्ये भाजपवाले श्रीकांत शिंदेलाच विरोध करतायत. त्याच्यामुळे अशी अनेक उदाहरणं मला सांगता येतील. त्याच्यामुळे असं त्याच्यात आता न बोलता शेवटी लोक काय म्हणतात ते महत्वाचे. तुमच्या शोच्या सुरुवातीला जे तुम्ही चार्ट दाखवला त्याच्यामध्ये 46% लोक हे नोकरीच्या संदर्भामध्ये किंवा नोकरीच्या संदर्भामध्ये शासन काय करणार, लोकप्रतिनिधी काय करणार, सरकार काय करणार अजून आश्वस्त नाही. इट्स अ व्हेरी बिग नंबर. 50%, जवळपास 50% लोकांना शाश्वती नाही. 57% लोकांना शाश्वती नाही. मी तुम्हाला त्याच्यात फक्त करेक्ट करतो की त्यातल्या लोकांचा मतदानाचा जो मुद्दा होता त्यातली प्रायोरिटी ही ती त्या गोष्टीला होती. म्हणजे आपल्याकडनं जे वेगवेगळं राजकारण सुरू आहे जातीचं, धर्माचं, पण त्यांची प्रायोरिटी नोकरीला आहे. आमचं म्हणणंच ते आहे की मोदी साहेब 2014 मध्ये 2 कोटी रोजगार आम्ही निर्माण करू ह्या घोष वाक्यावरती आले. त्याच्यानंतर काय परिस्थिती झाली, बेरोजगारी वाढत गेली, रोजगार वाढला का नाही. मला बोलू दे 2 मिनिटं. त्याच्यामुळे आजही मतदाराच्या समोर काय आहे, मतदाराच्या समोर नोकरी मिळणं, प्रपंच चालवणं, चांगल्या सुविधा मिळणं, कायदा सुव्यवस्थेचं राज्य असणं, ह्या महत्वपूर्ण कौल आज या जनतेने दिले. त्याच्यामुळे जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो. अगदी. पण महेशराव, तुम्ही एका पोलचा उल्लेख केला, पण आधीच्या ज्या 2 पोल होते त्यातले जे 2 प्रश्न होते ते महत्वाचे होते की गेल्या 5 वर्षातली तुमची आर्थिक परिस्थिती सुधारली असं तुम्हाला वाटतं का? त्याच्यामध्ये जवळपास 50%पेक्षा जास्त लोक म्हणतात परिस्थिती सुधारलेली आहे. ठीक आहे,
10% लोक आहेत ते म्हणतात परिस्थिती फारच सुधारलेली आहे, आणि बाकीचे जे लोक आहेत ते म्हणतात आम्हाला सांगता येत नाही किंवा सुधारली नाही. त्याच्या पुढचा जो महत्वाचा प्रश्न होता तो प्रश्न असा होता की पुढच्या 5 वर्षांमध्ये आर यू शुअर दॅट की ही तुमची परिस्थिती मेंटेन राहील, पुढच्या 5 वर्षांमध्ये तुमची प्रगती होईल. त्याही वेळेला लोकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. इकॉनॉमिक्सचा अभ्यास करत असताना बऱ्याच गोष्टी बारकाव्याने विचारधन कराव्या लागतात. आज साधारण माणूस विचार करतो की देशाची प्रगती झाली पाहिजे, देशाची प्रगती झाली तर आमची व्यक्तिगत प्रगती त्याच्यामध्ये होईल. $2.5 ट्रिलियन इकॉनॉमी आम्हीच तुमच्या ताब्यामध्ये 2014 दिली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण काय केलं हे देखील अभ्यास केलं पाहिजे. आज 8% GDP तुम्ही म्हणतात, परंतु कन्झम्पशन GDP काय म्हणतो? कन्झम्पशन रेशिओ कुठे आहे? कन्झम्पशन रेशिओ इज नॉट मॅचिंग विथ द GDP. आज 400 पॉईंटने जवळजवळ मुंबईचं शेअर मार्केट कोसळले. आणि जयशंकर साहेबांचं आज स्टेटमेंट पाहिलं तर बॉर्डरवर इंडिया आणि चायना हे दोघांचे ट्रूप्स हे मोबिलाइज झालेले आहेत. हे शहासाहेबांना पण माहिती आहे, भाजपच्या दिल्लीच्या नेत्यांना माहिती आहे. ही रियालिटी देखील लोकांच्या समोर आली पाहिजे. आज एका ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सेन्सेक्समध्ये किंवा उछाल येणं किंवा शेअर बाजारामध्ये तेजी येणं हे सामान्य लोकांचं अर्थकारण याच्यामध्ये दिसून येत नाही. सामान्य लोकांच्या खिशामध्ये किती पैसा येतो, त्याला PF मध्ये किती पैसा मिळतो, त्याची बचत किती होते. आता तुम्ही चांगले व्यापारी आहेत, तुम्हाला कन्झम्पशन इंडेक्स माहिती आहे, त्याच्यावर तुम्ही का चर्चा करत नाही? रिझर्व्ह बँकेचं स्टेटमेंट आहे की कन्झम्पशन इंडेक्स इज नॉट. ठीक आहे, पण आपण आता आपली चर्चा जी आहे ती थोडीशी आर्थिक धोरणांवरती जाते. पण माझा मुद्दा हा आहे की आत्ताच्या ज्या निवडणुकांचे उमेदवार घोषित झालेले आहेत आणि आपली जी चर्चा होती की एकीकडे उमेदवार घोषित झाले मात्र महायुतीचं अद्याप काहीच ठरत नाहीये. महाविकास आघाडीचं चांगल्या पद्धतीने ठरलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रामध्ये पराभव करायचा, वेगवेगळ्या सर्वेमध्ये पण आले, पोलमध्ये पण आलेले. ठीक आहे, देश पातळीवर मी जास्ती भूमिका मांडणार नाही, पण महाराष्ट्रामध्ये सहजासहजी सोप्याने महाराष्ट्रामध्ये भाजपला जागा मिळणार नाहीत. प्रत्येक मतदारसंघामध्ये रस्सीखेच होणार आहे. आजच सांगतो, माड्यामध्ये तुम्ही आता मला वाटतं रणजित नाईक निंबाळकरांचं नाव घेतलं. काय म्हणाले रामराजे नाईक निंबाळकर? आम्ही भूमिका घेऊ. 4 दिवसाआधी मी स्टेटमेंट दिली आहे की जर रणजित निंबाळकर तिथे भाजपचे उमेदवार असतील तर अजित पवारांची पार्टी ही माड्यामध्ये फुटणार, हे मी ऑन एअर सांगितलेलं आहे. आता बघा तिकडे फलटणला विचारा काय परिस्थिती आहे. फुटणार, पण तुमचा अख्खा पक्ष फुटलाय. फोडला कोण कोणाला कन्व्हिन्स करू शकतो का? फोडला. डेव्हलपमेंटच्या बरोबर तपासत आहे तुम्ही ते माडाचं उदाहरण देताय. पण आज तुमची अवस्था काय आहे? तुम्ही बारामतीमध्ये तुम्हाला चॅलेंज दिलेलं आहे आणि हे म्हणजे मी त्याच्यावर नाही, आता तपासणी साहेबांबरोबर मला आर्ग्युमेंटमध्ये नाही जायचं आहे. पण मगाशी जे तुमचे पॅरामीटर सगळे पाहिले त्याच्यामध्ये गुड गव्हर्नन्स, लोकांची एक अपेक्षा जी भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांमध्ये आहे, प्युरिटी, लीडरशिप क्वालिटीज, आणि ज्या पद्धतीने देशाची प्रगती झालेली आहे. आज वी आर द 5th कंट्री इन द वर्ल्ड. आणि त्यांची आकांक्षा काय? मी येणार पुढच्या टर्ममध्ये तर आपली इकॉनॉमी 3rd वर्ल्डमध्ये 3rd नंबरवर येणार. बरं, थोडं 19-20 त्यांच्याही पक्षात आहे, थोडं 19-20 तुमच्याकडे पण आहे. मला यायचं आहे तुमच्याकडे, अधिक आपण बोलणार आहोत आपल्या दोघांशी. पण यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. आणि या मेघा ओपिनियन पोलमध्ये जसं आम्ही म्हणालो की या यादीबरोबरच म्हणजे 20 जणांची यादी जी ती भाजपची जाहीर झालेली आहे, पण यादी व्यतिरिक्त 9 राज्यांचे प्री पोल देखील आपण